तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास, खूपच पवित्र आणि खूपच समाधान देणारा आहे. कारण आज 1 जानेवारी नव्या वर्षाचा पहिला दिवस आणि या पवित्र दिवशी मी श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शनासाठी निघाले आहे. आज मी साडी नेसली होती. मनापासून तयार झाले होते. कारण स्वामींच्या दर्शनाला जाताना मन आणि भावना दोन्ही स्वच्छ असाव्यात असे मला वाटते. आणि मी जास्त काही मेकअप केला नाही आहे. फक्त CC क्रीम लावली आहे, पावडर लावली आहे, लायनर, लिपस्टिक, आयब्रो फिल केले आहेत आणि एक छोटीशी टिकली लावली आहे आणि असा माझा लूक रेडी आहे. आणि हे जे कानातले झुमके दिसत आहेत ना, ते मी ऑनलाईन ऑनलाईन नाही, ते तुमच्यावर शॉपिंग हॉल मी शेअर केलेला तेच हे कानातले. चला मग निघूया. घरातून निघताना ना मनात एक वेगळीच शांतता होती. नवे वर्ष, नवे विचार आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्याची ओढ होती. मठाजवळ पोचल्यावर आम्ही आधी हार आणि मिठाई घेतली. स्वामींसाठी घेतलेला तो हार माझ्या मनातली श्रद्धा दर्शवत होता. स्वामींच्या मठामध्ये जायची ओढ काही वेगळीच होती. जसजसे स्वामींचे मंदिर जवळ येत होते, तसतसं मनामध्ये वेगळी सकारात्मकता ऊर्जा निर्माण होत होती. आम्ही ठरवलेलं की सकाळी लवकर उठून स्वामींच्या मठात जायचं, कारण की आम्हाला माहीत होतं की आज 1 जानेवारी आहे आणि आज मठामध्ये खूप गर्दी असणार आहे. पण आम्हाला लवकर उठायला झालंच नाही आणि शेवटी आम्ही 9:30 वाजता घर सोडलं आणि 10 वाजता आम्ही मठामध्ये पोहोचलो. रस्त्यामध्ये सुद्धा खूप ट्रॅफिक होती आणि हे बघा किती माणसांची गर्दी होती. खूप माणसे, खूप भक्तजन हे स्वामींच्या दर्शनासाठी आले होते. आज मठात खूप गर्दी होती आणि खूप मोठी रांग होती. नव्या वर्षाचा पहिला दिवस स्वामींच्या दर्शनासाठी असे हजारो भक्त एकत्र आले होते. रांगेत उभं राहून वाट पाहणं जरी थोडं थकावणारं होतं, तरीही मन अजिबात कंटाळलं नव्हतं. कारण सभोवताली फक्त भक्ती, श्रद्धा आणि स्वामींचं नामस्मरण सुरू होतं. कधी कुणी श्री स्वामी समर्थ म्हणत होतं, तर कधी कुणी शांतपणे डोळे मिटून प्रार्थना करत होतं. त्या वातावरणात उभं राहून मन आपोआप शांत होत गेलं. इतकी मोठी गर्दी असूनही मठ प्रशासनाने भक्तांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय केलेली होती. हे पाहून खूप छान वाटलं. श्री स्वामी समर्थांचे हे मंदिर खूपच सुंदर, स्वच्छ आणि शांत वातावरणाने भरलेले आहे. मंदिरात पाऊल ठेवताच एक वेगळी पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. आणि हे पहा, थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर तो क्षण आला, ज्या क्षणासाठी आपण सगळे इतका वेळ रांगेत उभे होतो. श्री स्वामी समर्थांचं दर्शन. खरं सांगते, ते दर्शन शब्दात सांगणं कठीण आहे. स्वामींच्या चेहऱ्याकडे पाहताच मनातली सगळी घालमेल, सगळी चिंता आपोआप नाहीशी झाली. डोळ्यात पाणी आलं आणि मनातून एकच प्रार्थना निघाली, स्वामी सगळ्यांना सुखी ठेवा, सगळ्यांना आरोग्य द्या आणि योग्य मार्ग दाखवा. आजचं दर्शन खूपच शांत, समाधान देणारं आणि मनाला भिडणारं होतं. अशा ठिकाणी गेल्यावर खरंच जाणवतं की आपल्याकडे जे काही आहे ते सगळं स्वामींच्याच कृपेने आहे. आजचा हा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला, कारण मला वाटतं अशी भक्ती, अशी शांतता सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. नववर्ष सुरू झालं आहे. मी मनापासून प्रार्थना करते की हे वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि सकारात्मकता घेऊन येईल.
स्वामींचा प्रसाद मिळाला. तो प्रसाद हातात घेताना मन अजूनच भरून आलं. कारण तो फक्त प्रसाद नव्हता, ती स्वामींची कृपा होती. तिथे आम्ही थोडे फोटो काढले, त्या सुंदर क्षणाची आठवण म्हणून. असं वाटत होतं की हा दिवस कायम मनात असाच साठवून ठेवावा. मठातून बाहेर पडताना मन खूप हलकं झालं होतं. आजचा दिवस मला खूप काही देऊन गेला. शांती, सकारात्मक ऊर्जा आणि नव्या वर्षाची एक सुंदर सुरुवात. माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तुमची भक्ती, तुमचा विश्वास आणि तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि हे पहा, मी आले आहे बाळूमामाच्या मंदिरामध्ये. हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला मग, बाय.